ही ही मिनी करता काही मासिकं आणली होती आणि ही तिची औषधं. आज मी जरा गडबडीत आहे, निघतो. निघालास? चहा कॉफी तरी घेऊन जा. नको, खरंच घाईत आहे. काहीतरी थंड तरी घे. खरंच नको. निदान 2 मिनिटं स्वस्त बस तरी. कसं सांगू तुम्हाला वहिनी, मला तुला मी इथे एकटी असताना थांबायचं नाहीये, हो ना? तसं नाही वहिनी. तसंच आहे. मी बघतीये गेले काही दिवस तू माझ्याशी नीट बोलत नाहीयेस. आपण फोनवर तर रोजच बोलतो. बोललो तरी वरवरच. आपण रोज भेटतो सुद्धा. भेटलो तरी अंतर ठेवून. वहिनी, आपण एकमेकांमध्ये थोडं अंतर ठेवणं हे आपल्या दोघांच्याही दृष्टीने आवश्यकच नाहीये का? तुझ्या दृष्टीने असेल, माझ्या दृष्टीने नाही. ठीक आहे, तुमच्या दृष्टीने नसेल, पण माझ्या दृष्टीने आहे. माझ्यावर प्रेम करणारी इंदू आहे. आणि मी कोण आहे तुझ्यावर प्रेम करणारी नाही? माझा काय विचार केलायस? मला तुमची खूप काळजी वाटते. फक्त काळजी वाटते? वाईटही वाटतं. वाईट वाटतं? हो. तुमच्यावर खरं प्रेम करणारा एखादा हक्काचा माणूस तुम्हाला का मिळू नये? तू कोण आहेस? मी प्रेम करणारा आहे वहिनी, पण मी हक्काचा माणूस कसा असू शकेन? शेवटी मी हे कसं विसरू शकेन की तुम्ही माझ्या बहिणी आहात? कोण बहिणी? कोणाची बहिणी? कसली बहिणी? मी बहिणी तुझी? आणि साहेब कोण? माझा नवरा. का? आमचं लग्न झालंय म्हणून. आणि तू माझा ती कारण साहेबांचा भाऊ आहेस म्हणून. आणि भाऊ का? तर योगायोगाने तुमचे वडील एक आहेत म्हणून. आणि वडील कोण? जे वडील असणं तुम्ही दुर्दैव मानता ते. मी बहिणी. गेले 15 वर्ष जेव्हा आपण एकमेकांना भेटत नव्हतो तेव्हा कोण होते मी तुझी? तू कोण होतास माझा? आणि साहेब कोण होते तुझे? तुझ्या दृष्टीने तुझ्या थोरल्या भावावर मोहाचं जाळं टाकणारी 20 वर्षाची एक खिल्लर तरुणी होते मी. समाजाने मानलेली नाती जर खरी मानायची असतील ना, तर ज्या क्षणी माझं साहेबांशी लग्न झालं ना, त्या क्षणी तू माझी बहिणी म्हणून पूजा बांधायला हवी होतीस. भैया, त्या क्षणी आपल्या दोघांमध्ये जे तिरस्काराचं नातं होतं ना, तेच नातं खरं होतं. आणि आज तू आणि मी मिळून ज्या नात्याला जन्म दिलाय ना, प्रेमाचं नातं, ते नातं खरंय. प्रेमाचं या आकर्षणाचं? प्रेमाशिवाय का आकर्षण निर्माण होतं? वहिनी प्लीज. नको म्हणूस मला बहिणी. नको म्हणूस बहिणी मला. बहिणी म्हणता क्षणी या शब्दाला चिकटलेली सगळी नाती जिवंत होतात आणि मला टोचून टोचून खातात. भैया, आपल्या नात्याला असं अंतर देऊ नकोस रे. मला एकटीला असं कोणत्या तरी पोकळीमध्ये ढकलून देऊ नकोस. अरे मिनी भावड्याकडे जाईल, साहेब जर्मनीला जातील, तू इंदूकडे जाशील, आणि मी कोणाकडे बघायचं? हा, कोणाकडे बघायचं मी? नाही, तू मला असंच झटकून टाकू शकत नाहीस. नाही, तू माझा आहेस. माझ्या समाधानासाठी तरी म्हण. एकदाच मला मंजू म्हण. नंदाची प्लीज. हो, हे काय करताय तुम्ही? हा, आवरा स्वतःला. सगळं ठीक होईल. मी येईन, नक्की येईन. मी तुम्हाला एकटं कसं सोडून देईन? फक्त आता मी जरा घाईत आहे.
म्हणून सगळं ठीक होईल मंजू. मंजू मंजू तू तू मला मंजू म्हणालास. थँक्स 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 मला मंजू म्हणालास. आता तुझा तुझा मी वाट बघेन, तुझी वाट बघेन. मला वाटलं माझ्या जगण्याला काही अर्थच नाही, पण आहे, माझ्या जगण्याला अर्थ आहे. मला वाट बघायची, मला मंजू मंजू काहीतरी चांगलं होण्याची वाट बघायची. तू ज्याच्यावर प्रेम करतेस ना, तो येण्याची वाट बघायची. जा तू जा, मी वाट बघेन. मला माझं काम करू दे, मी वाट बघेन. जा तू, वाट बघेन. बोललास मंजूशी? काय म्हणाली ती? त्यांनी नुसतं ऐकून घेतलं, काय म्हणाली नाही? तुला त्यांच्यात काही बदल वाटला का? नाही, म्हणून तर विचारतो ना. लालजी, मला मंजू वहिनींची थोडी भीती वाटायला लागली. आपल्यात झालेला संवाद मी शब्दशः त्यांना सांगितला, पण त्यांचा चेहरा निर्विकार होता. भीती म्हणजे त्यांच्या डोक्यावर काही परिणाम न हो. गुरुनाथची आत्महत्या, उपेनचा अटॅक, मिनीचं हे दुसरं अबॉर्शन, तिचं भावड्याशी प्रेम प्रकरण. अरे एखादा तगडा माणूस सुद्धा खचून जाईल अशाच या सगळ्या घटना आहेत. अरे पण मला खरोखर पश्चाताप झालाय हे सांगितलंस का तिला? सांगितलं, आता फार उशीर झालाय रे. मग सायकियाट्रिस्टला कन्सल्ट करायचं का? पाहूया, पण काहीतरी करायला हवं असं आता मलाही वाटायला लागलं. पण लालजी, त्यांना जे हवंय ते मी करू शकत नाही, ही खरी अडचण आहे. म्हणजे त्यांना मी हवाय, आणि हे केवळ अशक्य आहे. या पापाचा धनी मी आहे. जाऊ दे रे तो विषय. तुझ्या पासपोर्टचं कुठवर आलं रे? भैया, मला जर्मनीत जाण्यात काही इंटरेस्टच उरलेला नाही. नो नो लालजी, असं करून चालणार नाहीये. नाही, यू गो अहेड. तू म्हणशील तसं पासपोर्ट मिळालाय. मिनीला उद्या डिस्चार्ज मिळतो लालजी. तिला मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे, कारण सध्या मिनीचं काही करण्याच्या मनस्थितीत वहिनी नाहीयेत. ही आपली मिनी अशी कशी वागली रे? दोन उत्तम तरुण पोरं सोडून त्या भिकार भावड्याच्या मागे का धावली? कारण लालजी, मिनीच्या मते गुरुनाथ आणि उपेन हे फक्त तिच्या सौंदर्याचे रसिक होते, आणि नवरा म्हणून तिला रसिक नाही, भावड्यासारखा रक्षक हवा होता. कठीण आहे. म्हणजे तिचा विचार बदलणार नाही म्हणतोस? मी तरी आशा सोडलेली आहे. काल हॉस्पिटलमध्ये मला भाऊसाहेब भेटले होते. कोण भाऊसाहेब? अरे आपले होणारे जावई. भाऊसाहेब करून टाकलास त्याला? अरे जावई होणार म्हणून भलते लाड नको करू भैया. भाऊसाहेब केला म्हणून भावड्याच राहणार तो. काय म्हणत होता? मला तर तो नवं आयुष्य सुरू करायला उत्सुक दिसला, आणि सेन्सिबल वाटलं रे. हेल्दी आहे, देखणा आहे, आणि मुख्य म्हणजे त्याचं वय चेहऱ्यावर दिसत नाही. अरे भैया, तुला सगळे सेन्सिबल वाटतात,
अलीकडे मला तुझ्या मतांबद्दल संशयच यायला लागलाय. आता माझ्यावर जबाबदारी सोपवली आहेस ना. बोललो हे शेवटचं बस. इंदू कशी आहे? नाही, जर्मनीला जाण्यापूर्वी इंदूला भेटण्यासाठी तुझ्या घरी येणार. अरे एक्सलंट आयडिया. तिला फार बरं वाटेल लालजी. हे बघ, मंजूच्या माफीचा एक ड्राफ्ट तयार केलाय. काय म्हणजे मंजूची माफी मागू नको म्हणतो? खरं तर तू मंजूताईंची माफी मागणं रास्तही वाटतं, पण तू अशी शरणागती पत्करलेलं मला पाहणार नाही लालजी. हे माझं काय झालं लालजी? एखाद्या माणसाच्या चुका दोष कळल्यावर त्या माणसाविषयी चीड संताप येण्याऐवजी त्याच्याविषयी मनात करुणाच का दाटून येते? कुणालाच तोडता येत नाही, तरी जोडलेल्या धाग्यांचं पुढे काय करावं तेही कळत नाही. आणि म्हणूनच मिनीचं 2दा अबॉर्शन झालं हे कळल्यावरही तिच्याविषयीची माया मनात तुटता तुटत नाही. तुझे आणि चतुरचे तसे संबंध आहेत हे कळूनही तुझ्याविषयीचा तिरस्कार पराकोटीला जात नाही आणि आपलं नातं तुटता तुटत नाही. तुझी वकिली करण्याकरता आलो आणि वहिनींचाच वकील बनतो. वहिनींना न्याय मिळवून देण्याच्या फंदात असताना इंदूवरच अन्याय करून बसलो. तुझा हा असा गोंधळ होणारच, कारण तू सगळ्यांचा विचार करणारा एक सच्चा चांगला माणूस आहे भैया. यू आर अ पीस ऑफ गोल्ड. पण असा गोंधळ होऊन तू नकोस, कारण हे बघ, शेवटी इंदू सारखी गृहिणी मिळायला फार मोठं नशीब लागतं, लक्षात ठेव. खरंय लालजी, इंदू माझी ताकद आहे, शक्ती आहे माझी, आणि धाकही आहे. जेवण झालंच असेल. हो. ट्रॅफिक जाम होतं, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भेटायला उशीर झाला, लालजींच्या स्टुडिओत बसलो होतो. यापैकी नेमकं कुठलं कारण सांगणार आज उशीर झाल्याबद्दल? तुला उगाच खोटं कारण सांगण्यापेक्षा मी तुला काही सांगितलं तरी ते खोटंच वाटणार मला. मी लालजीला फोन लावून देतो, विचार त्याला मी त्याच्याकडे तुझी तारीफ करत होतो की नाही, विचार ना. काही गरज नाही, मी नाही बोलणार. मग उगाच मनकवडेपणा करत बसू नकोस. उशीर झाला त्याबद्दल माफ कर. तू फार थोर अंतःकरणाची आहेस. तुला आणि तुझ्या मंजूताईंना सपशेल माफी मागायला फार आवडतं नाही रे? इंदू, चिल्ल्यावर तू खरंच खूप सुंदर दिसतेस. पुरे खूप सुंदर दिसतेस, फार थोर अंतःकरणाची आहेस. ही भाषा ना लग्नापूर्वी पोरींना ऐकायची असते ना. गेले काही दिवस तू मला तोडून बोलतेस. मी असा काय गुन्हा केला ते मला सांगशील का? हल्ली तुला माझ्याशी बोलायला वेळ कुठे मिळतो? फक्त मी घरात नाही असं पाहून मंजूताईंबरोबर तासन तास गप्पा चालतात तुझ्या फोनवर. काय? केव्हाची गोष्ट करतेस? माझे वडील युरोपला जायचे होते तेव्हाची. त्या दिवशी 10:30 वाजता तुम्ही दोघं फोनवर बोलत होता की नाही? केव्हाची गोष्ट केव्हा सांगतेस तू? काय तर्कानं विधान करतेस की काय? नंदाजी, माझ्या या प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाही असं आहे. उत्तर टाळायचं असलं की प्रतिप्रश्न विचारला जातो. फोनवर बोलत होता की नाही? हो हो. त्या दिवशी 10:30च्या सुमारास मी तुला फोन केला होता. झोपायच्या अगोदर तुझी आठवण आली म्हणून
पण फोन एंगेज्ड. पाठोपाठ एक पापशंका. तात्काळ त्या बाईला फोन केला, तिचाही फोन एंगेज्ड. माझ्या पुरतं सर्कल कंप्लीट झालं होतं. मला फक्त कन्फर्मेशन हवं होतं, पण ते मिळवताना माझा एवढा मोठा पराभव होईल असं मात्र वाटलं नव्हतं मला. पराभव? इंदू काय बोलतेस तू? नंदाजी, यापूर्वी मला कधीही वस्तुस्थिती वधवून घेताना सायास पडलं नव्हतं रे तुझ्याकडून. एक काळ असा होता, तुला विचारलं कुणाकडे बघतोयस तर म्हणायचं सिंधू, ती बाई बघ किती सुंदर आहे ग. त्यावेळी तुझ्या मनात किलमिश नव्हतं. म्हणजे आता मी तसा राहिलो नाही. हा प्रश्न तू स्वतःलाच विचारून बघ. नंदाजी, एक गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही. आपल्या दोघांमध्ये एक काळी रेघ उगवली आहे. एखाद्या दरीचं ते तोंड ठरू नये. तू माझ्याकडे अशी संशयानंच पाहणार का? गेले 6 महिने मी कुठल्या उद्योगात होतोय वास्तविक तुला चांगलंच माहिती आहे. फोनवर मी बोललो, पण काय बोललो याबद्दल तू कुतर्क करावेस? तर्क केले तर तो दोष माझा नाहीये. एक लक्षात घे, मला माहित असलेला नंदाजी दिवसभरात घडलेल्या चिल्लर गोष्टी सुद्धा मला येऊन सांगायचा. हा फोन तुला लपवासा वाटला, यात बरंच काही आलं असं नाही वाटत तुला? नाही वाटत, कारण वहिनींशी बोलतो ते सगळं मी तुला कधीच सांगत नाही. सांगण्यासारखं नसतं म्हणून सांगत नाही. ती बाई खरंच अभागी आहे का? तुझ्या सहानुभूतीची तिला गरज आहे. मी सहानुभूती सुद्धा दाखवीन, पण माझा संसार धोक्यात येणार असेल तर शांत राहण्याची स्थितप्रज्ञता नाहीये माझ्यात. पण त्या दिवशी स्टुडिओत त्या बाईला डिझाईन पाहायला घेऊन गेलास हे मला आवडलं नाही. त्या स्टुडिओची रचना मी पाहिली. अशा जागी तुम्ही दोघे एकटे एकटे कशावरून? माझा संशय बिनबुडाचा असं वाटतंय का तुला? पहिल्या 1-2 भेटीतच या बाईला मी पुरतं जोखलं. हलकट बाई आहे ती. कधी कधी तुझ्याकडे पाहते त्यात शुद्ध वखवक असते. आता माझ्या पुढे एकच प्रश्नचिन्ह उभं आहे. यापुढं अशा संशयी वातावरणात आपण जगणार आहोत का? नंदाजी, हा संशय इंदू संपत या बाईचा आहे. ज्या क्षणी तिची प्रतिष्ठा धोक्यात. थांब. निश्चिंत राहा, अशी वेळ येणार नाही. मला विषयाची परीक्षा पाहायची नाही. मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? मी तुझा गुलाम आहे इंदू. मला गुलाम नको, माझा पूर्वीचा नवरा हवाय. शेवटचं सांगतो, यापुढे या घरात तुझी मंजूताई येता कामा नये आणि तुझं पाऊल त्यांच्या घरी पडू नये. मंजू, येतो मी एकटाच चाललोय. कोडं थोडं आधी सुटलं असतं तर तुला पण नेता आलं असतं. नंतर येशील का? बघू. म्हणजे उद्या भैयानी मिनीचं लग्न लावलं तर आशीर्वाद द्यायला तू गेलं पाहिजेस. बाकी सगळं विसरायचं आणि आपण मोठं व्हायचं. तुला काहीच नाही बोलायचं? स्वतःची काळजी घ्या. मंजू, अशी दगड नको बोलूस ग. हे बघ,
तू पूर्वीसारखंच हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, चिडलं पाहिजे, रडलं पाहिजे. निघतो मंजूबाई. लालजीची फ्लाईट गेल्यानंतर फोन करेन. मध्ये कोणी पेरला दरवळणारा मंद सुगंध